नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SCBC प्रमाणपत्राबाबत अडचणी दूर करून वयोमर्यादाचा वाढवा देशमुख. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वकडूनच वयवाढ करण्याची मागणी होत आहे. तर बघा या पेपरमध्ये आलेली बातमी बघूया. तर पोलीस भरती प्रक्रियेत मराठा उमेदवारांना 10% आरक्षण लागू केले आहे, परंतु विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र SCBC देण्यासाठी अधिकारी कर्मचारी आचारसंहितेचे कारणाने विलंब लावत आहे. त्यामुळे मर्यादित कालावधीत प्रमाणपत्र द्यावे किंवा भरतीच्या प्रक्रियेत व वयोमर्यादेत वाढ करण्यात यावी अशी मागणी तुषार देशमुख यांच्या पुढाकारातून यूथ स्टुडंट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने नुकतेच मराठा समाज 10% आरक्षण घोषित केले. अभाव यामुळे EWS प्रवर्गातून लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्र मिळवण्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यांना नाहक त्रास निष्पाप उमेदवारांना बसत आहे. 5 मार्चपासून प्रत्यक्ष पोलीस भरती प्रक्रियेस प्रारंभ करून अर्ज स्वीकृती प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी 31 मार्च ही अंतिम तारीख होती. त्यामध्ये वाढ करून अर्ज स्वीकृतीसाठी दिनांक 15 एप्रिल ही अंतिम तारीख करण्यात आली, परंतु अजूनही उमेदवारांना जात प्रमाणपत्र देण्यास प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. अशातच उमेदवारांना ऐन भरती कालावधीत महत्त्वपूर्ण वेळ जात आहे. त्यामुळे वरील सर्व बाबींचा विचार करून तात्काळ निर्णय यावा. याबाबत आतापर्यंत प्रशासनात निवेदनाद्वारे 3 वेळा ही समस्या निदर्शनास आणून दिली आहे, तरीही अजूनपर्यंत उपाय करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे 15 एप्रिल ही अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने पूर्वीचा अंतिम दिनांक 31 मार्च पर्यंतचे जात प्रमाणपत्र संबंधित संकेतस्थळावर पर्याय देण्यात आला आहे. त्यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेले दिनांकाप्रमाणे जात प्रमाणपत्र सादर करण्यास 15 एप्रिलपर्यंत दुरुस्ती करण्यात यावी. उमेदवारांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात यावा. सोबतच कोरोना कालावधीत सर्व पदभरती प्रक्रिया बंद होती. त्यामुळे वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर असलेल्या उमेदवारांना संधी निर्माण करण्याच्या हेतूने राज्य सरकारच्या वतीने 3 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार 2 वर्षे वयोमर्यादा ही वाढीव संधी देण्यात आली होती. परंतु या कालावधीत बँडपथक, कारागृह पोलीस या पदांच्या जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने याचा उपयोग परिपूर्ण तयारी सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेतील उमेदवारांना झाला नाही. शिवाय छत्तीसगड, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्य सरकारांना शक्य आहे, महाराष्ट्र शासनाला शक्य नाही का? त्यामुळे 2 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयाची मुदत या पदभरतीपर्यंत लागू करण्यात यावी अशी मागणी सुद्धा या निवेदनातून केली आहे. या सर्व बाबींचा व उमेदवारांच्या भवितव्याचा विचार करून आपणही या कामी पुढाकार घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी यूथ स्टुडंट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. यावेळी राजेश कदम, माऊली भोरे, राज डवकरे, मयूर शिरफुले, धनराज पाटील, प्रकाश पुयड, प्रदीप कदम, श्रीकांत जाधव उपस्थित होते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची सुद्धा हीच मागणी आहे. पोलीस भरती वयोमर्यादेसाठी विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन. कोरोना काळात 2 वर्ष खाली गेली, त्यामुळे पोलीस भरतीच्या नियमित जाहिराती येण्यास वेळ गेला. यावेळी पोलीस भरतीसाठी विशेष बाब म्हणून वयोमर्यादा 2 वर्षांनी वाढवून देण्यात यावी अशी मागणी उमेदवार करत आहे. केंद्र सरकारने रेल्वे टेक्निशियन आणि इतर जाहिरातीमध्ये वयोमर्यादा 2 ते 3 वर्षांनी वाढवून जाहिरात प्रसिद्ध केल्या आहे. राज्य सरकारने सुद्धा केंद्राप्रमाणे पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा 2 वर्षांनी शिथिल करावी. लाखो तरुण यामध्ये बाहेर फेकले जाण्याची भीती आहे. गृह विभागाला नम्र विनंती आहे, कृपया वयवाढीचा आदेश तात्काळ जाहीर करण्यात यावा.